नमस्कार, मी कविता धकाते. आपण बघत आहात सीबीएन न्यूज, बातमी प्रत्येक क्षणाची. आता बघूया आजच्या ठळक बातम्या. चंद्रपूर क्रीडा संकुलातील जलतरण तलाव ठरतोय कूल स्पॉट. उन्हाच्या तडाख्यात नागरिकांची वाढती गर्दी. चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुल येथील जलतरण तलावात एप्रिल महिन्यातील कडक उन्हामुळे नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यात तापमान 45 अंशाच्या पुढे गेल्याने उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी नागरिक जलतरण तलावाचा आधार घेत आहेत. सध्या शाळांना सुट्ट्या लागल्यामुळे लहान मुले मुली तसेच तरुण वर्ग मोठ्या संख्येने जलतरणाचा आनंद घेत आहेत. विशेषतः संध्याकाळच्या वेळेत तलाव परिसरात अधिक गर्दी पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सिनियर कोच नीलकंठ चौधरी यांनी सांगितले की वाढत्या उष्णतेमुळे दररोज जलतरणासाठी येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. प्रशिक्षित कोच तसेच आवश्यक साहित्याची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान एका पालकाने प्रतिक्रिया देताना सांगितले की शाळांच्या सुट्ट्यांमध्ये घरी बसण्यापेक्षा मुलांसाठी जलतरण ही उत्तम शारीरिक क्रिया ठरत आहे. त्यामुळे उष्णतेपासून दिलासा मिळण्याबरोबरच मुलांचा फिटनेसही चांगला राहतो. एकूणच एप्रिलच्या उष्णतेत चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलाव नागरिकांसाठी कूल स्पॉट ठरत असून दिवसेंदिवस येथील गर्दीत वाढ होत आहे. माननीय जिल्हाधिकारी जिल्हा क्रीडा संकुल अध्यक्ष त्यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हा क्रीडाधिकारी अविनाश पुंड यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरण तलावातील नूतनीकरण खूप सुंदर प्रकारे झालेले आहे. त्या माध्यमातून मुलं जलतरणचा आनंद खूप घेत आहे. कारण तापमान खूप वाढलेलं आहे चंद्रपूर जिल्ह्याचं. त्या हिशोबाने मुलाची संख्या खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आपल्याला व पाण्याची क्वालिटी ही ती चांगली आहे. यावर्षी मुलांमध्ये खूप आनंद वाटत आहे. त्यांची ग्रोथ, त्यांचे फिटनेस, त्यांचे कोचिंगचा प्रकार, कोचेस चांगले आहे इथे. कारण आपण एक नेमलेला कोच सुद्धा आहे महेंद्र कपूर, हे समिती मार्फत एनएस कोच आहे, समिती मार्फत नेमलेले. आमच्या अनुभव आमचे मुलांना 2 वर्ष झालेत ऍडमिशन मुलांना व्यवस्थित शिकवतात तिथले सगळे सर. आणि मुलांना वेगळं काहीतरी ऍक्टिव्हिटी म्हणून पण हे केलेले इथं. जे इथं त्यांचं असतं ते तर मला काय त्याची एवढी माहिती नाही, पण सर जे व्यवस्थित त्यांना शिकवतात सगळं, त्यांची माहिती काय, कसं शिकवायचं काय ते सगळं. हो खूप. नाही, येण्याच्या आधी जास्त असतं त्यांचं, घरी जाण्यापेक्षा बाहेर निघायचं नसतं. म्हणजे आम्हाला आणखीन करू द्या असतं त्यांचं आणखीन.